विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा नवीन टॉपिकला सुरुवात करतो आहोत जो टॉपिक जो आहे तो तुम्हाला भविष्यामध्ये इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा कामी येणारा आहे. ND असेल किंवा MST CET असेल किंवा JEE असेल किंवा पोलीस भरती असेल, स्पर्धा परीक्षांचा जे पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्ही देणार आहात त्या प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला या टॉपिकचा जो आहे तो यूज होणार आहे. याचं ॲप्लिकेशन पण फार मोठं आहे. याचं ॲप्लिकेशन म्हणून पण बरेचसे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला स्पर्धा परीक्षांना विचारले जातात. आणि आजचा तो टॉपिक आहे जो महत्त्वाचा आपण शिकणार आहोत, त्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. 10th स्टँडर्डमधील सेकंड नंबरचं हे जे चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, याचा बेस जो आहे अतिशय छोट्याशा प्रमाणामध्ये तुम्हाला होता. त्यातून पुढे आपण थोडंसं ॲडव्हान्स क्वाड्रॅटिक इक्वेशन बघणार आहोत आणि त्याच्या पुढे जाऊन अजून 11-12ला जे आहे त्याच्यापेक्षाही आपल्याला ॲडव्हान्स त्याच्याबद्दलचा स्टडी करायला मिळतो. म्हणजे यात आपण जे शिकणार आहोत त्यात तत्पूर्वी लास्ट इयरला तुम्ही जे काही पाहिलेलं आहे ते होतं पॉलिनॉमियल्स. तुम्हाला पॉलिनॉमियल जर माहिती असतील तर तुम्हाला त्याचे 3 प्रकार आपण सुरुवातीला पाहिलेले आहेत. ते लिनियर पॉलिनॉमियल असेल किंवा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असेल किंवा क्युबिक पॉलिनॉमियल असेल. अशा प्रकारचे पॉलिनॉमियल्स तुम्ही ऑलरेडी अभ्यासलेले आहेत लास्ट इयरला. त्यात लिनियरचा अर्थ होतोय की लिनियर पॉलिनॉमियल कुठल्या प्रकारचा असेल. तुमच्या समोर जर मी 3 एक्झाम्पल दिलेली असतील, हे 3 एक्झाम्पलचं ऑब्झर्वेशन करा. यात या सगळ्या पॉलिनॉमियल जे आहेत ते एकाच व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेले आहेत. ज्या एकाच व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेल्या असतात आणि ज्यांची इंडेक्स म्हणजे जो घातांकाला तुम्हाला अंक दिसतोय त्याला आपण इंडेक्स म्हणतो, हायेस्ट पासून ती लोएस्ट होत जाते. अशा प्रकारच्या पॉलिनॉमियल्समध्ये ज्यांची हायेस्ट इंडेक्स 1 असेल त्या प्रकारच्या पॉलिनॉमियलला आपण म्हणणार आहोत लिनियर पॉलिनॉमियल, जिथे व्हेरिएबलचा घातांक किंवा इंडेक्स हा हायेस्ट इंडेक्स ही 1 आहे, त्यामुळे हे लिनियर पॉलिनॉमियल असेल. तेच क्वाड्रॅटिक म्हणजे क्वाड्रा म्हणजे 2 होतो. क्वाड्रॅटिकमध्ये ज्याचा हायेस्ट इंडेक्स म्हणजे व्हेरिएबलचा जर हायेस्ट इंडेक्स जो आहे तो जर 2 असेल तर अशा वेळेला त्याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असं म्हणतो, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. त्यानंतर इथे क्युबिक म्हटलंय म्हणजे क्यूबचा अर्थ आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी क्यूब हा संबंध 3शी येतो. म्हणून क्युबिक पॉलिनॉमियल जर असेल तर त्यात एकाच व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केला आणि हायेस्ट इंडेक्स जो आहे तो 3 असेल तर x³ + 3x² + x - 6 ही जी आहे ती क्युबिक पॉलिनॉमियल असणार आहे. यात तुम्ही ऑब्झर्व केलं असणार की हा जो आहे तो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असल्यामुळे याला फक्त आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं. इक्वेशनच्या फॉर्ममध्ये म्हणजेच काय, x² + 7x + 1 = 0. याचं व्हेरिएबल x साठी जर सोल्युशन करत असू आपण तर हे आपलं बनणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजेच काय, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे त्याला हायेस्ट इंडेक्स जी आहे, हायेस्ट इंडेक्स जी असणार आहे ती 2 असणार आहे. त्याला एकाच व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेलं असेल. 1 व्हेरिएबल एक्सप्रेस इन 1 व्हेरिएबल, त्याला एका व्हेरिएबलमध्ये त्याची हायेस्ट इंडेक्स जी आहे ती 2 असणार. आणि ज्याचा स्टँडर्ड फॉर्म जो आहे, स्टँडर्ड फॉर्म या प्रकारचा असणार आहे. स्टँडर्ड फॉर्म किंवा त्याला आपण जनरल फॉर्म सुद्धा म्हणू शकतो. ax² + bx + c = 0. ज्यात x जो आहे हा जो a दिसतोय x² चा कोइफिशियंट आहे, म्हणजेच कोइफिशियंट ऑफ x² हा a असणार आहे. नंतर हा जो b आहे तो कोइफिशियंट ऑफ x असणार आहे, कोइफिशियंट ऑफ x म्हणजेच या ठिकाणी b. आणि हा c जो आहे तो कॉन्स्टंट असेल, ज्याला व्हेरिएबल मल्टिप्लाय नसेल असा तो कॉन्स्टंट नंबर c असणार आहे = 0. हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे ज्याच्यामध्ये a हा कधीही 0 असता कामा नये. जर a 0 झाला तर हे क्वाड्रॅटिक राहणार नाही, तर हे लिनियर क्वाड्रॅटिक इक्वेशन लिनियर इक्वेशन होऊन जाईल, ते क्वाड्रॅटिक राहणार नाही. म्हणून इथे x² चा कोएफिशियंट हा ऑलवेज जो आहे तो >1 किंवा <1 राहील चालेल, परंतु नॉट इक्वल टू 0 पाहिजे, म्हणजे 0 नसावा. बाकी इतर कुठल्याही व्हॅल्यू तो घेऊ शकतो. तर अशा प्रकारचा जो फॉर्म असेल एका व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेला आणि हा जनरल फॉर्म. एक उदाहरणासाठी जर आपण घ्यायचं असेल तर हा आणि हा यांच्यासोबत जर आपण कंपॅरिझन केलं म्हणजेच ax² + bx + c = 0 कम्पेअर केलं तर या ठिकाणी हा a आहे. x² त्याचा कोइफिशियंट इथे नसला म्हणजे 1 असतो. 1 हा या प्रकारचा असतो ज्या ठिकाणी मल्टिप्लाय करू शकतो तरी पण आन्सर तुम्हाला तेच मिळतं. रेस टू पॉवरला पण 1 असतो, डिवायडेड बाय बी 1 असतो. म्हणजे एखादा नंबर असेल त्या नंबरला डिवाइड बाय 1 पण असतोच, त्याला मल्टिप्लाय बाय 1 असतोच, रेस टू पॉवरला पण 1 असतोच, जो आपण लिहत नाही परंतु तो असतो. तर इथे x² चा कोइफिशियंट हा 1 येईल, म्हणून a = 1 लिहिता येईल. x चा कोइफिशियंट b इथे आहे, म्हणजेच b ची व्हॅल्यू या ठिकाणी 1 चा कोइफिशियंट तुम्हाला
7 दिसतोय म्हणून बी इक्वल टू 7 येईल आणि कॉन्स्टंट नंबर सी आहे तर सी इज इक्वल टू तुम्हाला 1 मिळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे ते आपण कम्पेअर करू शकतो हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म सोबत आणि यावरून आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सुद्धा मिळणार आहेत. यानंतर आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिस सेट जो 2.1 आहे तो बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन हे इक्वेशन आलं म्हणजे त्याला सोल्युशन देखील असणारच आहे. सोल्युशन म्हणजेच काय, जर व्हेरिएबलच्या ज्या व्हॅल्यूसाठी त्या इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन होत असेल, समाधान होत असेल, तर त्या व्हेरिएबलच्या त्या व्हॅल्यूला आपण रूट असे म्हणतो आणि तेच आपलं सोल्युशन असतं. म्हणजेच काय, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार आहे. तत्पूर्वी आपण थोडंसं बेसिक बघूयात. एखादं समजा इक्वेशन मी लिहिलंय एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0, तर यावरून एकची अशी काय व्हॅल्यू मी ठेवली की मला येणारा आन्सर 0 मिळेल. म्हणजेच काय, तर मी एक्स ऐवजी या ठिकाणी व्हेरिएबल ऐवजी जर -3 ठेवला तर ह्या इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन होतं. तेव्हाच आपण त्या एक्सला काय म्हणणार आहोत, त्या इक्वेशनचे रूट. आणि तसंच क्वाड्रॅटिक इक्वेशन जर पाहत असाल आपण, तर आता तुमचं एक ऑब्झर्वेशन तुम्ही केलं असेल, तर या ठिकाणी ज्याला रेस टू पॉवर म्हणजे इंडेक्स जो आहे तो 1 होता, तेव्हा तुम्हाला एकच्या व्हॅल्यू म्हणजेच व्हेरिएबलची 1 व्हॅल्यू मिळाली. तसंच क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर आपल्याला त्याचे व्हेरिएबलचे व्हॅल्यूज काढायचे असतील तर त्या आपल्याला मॅक्झिमम 2 व्हॅल्यूज मिळणार आहेत. म्हणजे जेवढी जास्त हायेस्ट इंडेक्स असेल तेवढ्या हायेस्ट इंडेक्स तेवढे त्याचे रूट्स असतात. ते क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपल्याला 2 रूट्स मिळणार आहेत. म्हणजे एकच्या व्हेरिएबलच्या ज्या आहेत त्या 2 व्हॅल्यूज मिळतील. हे जर क्युबिक पॉलिनॉमियल असेल किंवा क्युबिक इक्वेशन राहिलं असतं तर अशा ठिकाणी अशा वेळेला त्या क्युबिक इक्वेशनला याच्यात व्हेरिएबलच्या एकूण 3 व्हॅल्यू निघाल्या असत्या. म्हणजेच याचा अर्थ असा होतोय की जेवढी हायेस्ट इंडेक्स असते, जेवढी इंडेक्स असेल व्हेरिएबलची कुठल्याही इक्वेशनसाठी, तेवढ्या हायेस्ट इंडेक्स जी असेल तेवढे त्या इक्वेशनला रूट्स असतात आणि त्यालाच आपण सोल्युशन असं म्हणतो. म्हणजेच आपल्याला जर आता रूट्स काढायचे असतील क्वाड्रॅटिक इक्वेशनचे तर आपल्याला एवढं माहिती असायला पाहिजे की गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 मॅक्झिमम रूट्स असणार आहेत. तर आता प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिस सेट 2.1 ला सुरुवात करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.1 जी आहे ती तुमची फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन सोबतची ओळख म्हणून आहे. 1 मार्काला त्याच्यावरचे एक्झाम्पल्स किंवा 2 मार्काला एक्झाम्पल्स आपल्या बोर्ड एक्झामला विचारले जातात. अतिशय बेसिक तुमचं पक्क व्हावं याकरता प्रॅक्टिस सेट 2.1 आहे. त्यात पहिला क्वेश्चन काय बघा, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आपल्याला कुठलेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे. हा क्वेश्चन जो आहे तो ओपन एंड क्वेश्चन आहे, ज्यात प्रत्येक स्टुडंट आपल्या पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकतो. फक्त त्याने क्रायटेरिया पूर्ण केलेला असावा आणि तो क्रायटेरिया असा आहे की तुम्हाला व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स जो आहे तो तुम्हाला ऑलवेज 2 असला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त नको, कमीही नको. आणि महत्त्वाची गोष्ट, एकाच व्हेरिएबलमध्ये ते एक्सप्रेशन जे आहे इक्वेशन एक्सप्रेस केलेलं असावं. फॉर एक्झाम्पल समजा मला घ्यायचं असेल तर मी x² + 3 इज इक्वल टू 0 या टाईपचं पण घेऊ शकतोय. त्यांनी 2 इक्वेशन सांगितले, मी समजा असं घेतलं 2m² + 7m - 1 इक्वल टू 0. हे सुद्धा क्वाड्रॅटिक आहे कारण एकाच व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेलं आहे आणि त्याची हायेस्ट इंडेक्स 2 आहे. एकाच व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेलं आहे आणि ज्याची हायेस्ट इंडेक्स 2 आहे. याच्यामध्ये एक टर्म अब्सेंट आहे. या ठिकाणी एक टर्म अब्सेंट जरी असली तरी फरक पडत नाही, तरीही ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. कारण आपला मेन क्रायटेरिया किंवा मेन जे कोण त्याचे अट आहे ती अट अशी आहे की त्याची हायेस्ट इंडेक्स 2 असावी. बाकीच्या टर्म्स असल्या नसल्या तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे. तर पुढे क्वेश्चन 2 काय बघा, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आपल्याला डिसाइड करायचं आहे की खालील क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहेत ते आहेत किंवा नाही. आता जस्ट आपण त्याची डेफिनेशन पाहिली आहे किंवा आपण स्टँडर्ड फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पाहिला आहे आणि त्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर क्वाड्रॅटिक इक्वेशन बसत असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कम्पेअर करून बघायचं. बघा x² एकाच व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलंय आणि हायेस्ट इंडेक्स जो दिसतोय तो 2 दिसतोय. इथे देखील तेच दिसतंय, एकाच व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेलं आहे आणि हायेस्ट इंडेक्स 2 दिसतोय. म्हणून हे दोघी इक्वेशन जे आहेत ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत. म्हणून काय म्हणू शकतो आपण, गिव्हन इक्वेशन एक्सप्रेस इन one variable x and with highest index
highest index 2. Therefore the given equation is quadratic equation. म्हणून गिव्हन इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इथेही सेम आपण म्हणू शकतो. याच प्रकारे इथे आपल्याला म्हणता येणार आहे. नेक्स्ट पुढे बघूया. यालाही आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घेऊयात. आधी हा y² - 5y आणि हा +10 = 0 होईल. बघा याला दोघींना इकडे पाठवलं, हा निगेटिव्ह झाला, हा पॉझिटिव्ह झाला. हाही स्टँडर्ड फॉर्म आहे आणि दिसतंय की गिव्हन इक्वेशन एक्सप्रेस इन वन व्हेरिएबल. इथे y मध्ये एक्सप्रेस केला आहे विथ हायेस्ट इंडेक्स जी सुद्धा 2 आहे. हायेस्ट इंडेक्स 2 आहे. देअरफॉर द गिव्हन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे सुद्धा क्वाड्रॅटिक आहे. पुढचे इक्वेशन्स बघूयात. बघा इथे आता इथे हा y अपाऊनला आहे, व्हेरिएबल अपाऊनला आहे, म्हणजे हा स्टँडर्ड फॉर्म नाहीये. याला आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणणं गरजेचं आहे. तर अशा वेळेला आपण काय करणार आहोत, दोघी साईडला मल्टिप्लाय करूयात y ने. मल्टिप्लाइंग बोथ द साइड बाय y ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल, y याला मल्टिप्लाय होईल म्हणजे y इंटू y स्क्वेअर हा y क्यूब होऊन जाईल प्लस हा 1 डिवाइड बाय y इज इक्वल टू 2 आणि हा y जर तिकडे पाठवला आपण तर काय होईल, हा त्याला मल्टिप्लाय होईल म्हणजे काय होईल y क्यूब प्लस 1 इज इक्वल टू 2y. आता पाहता क्षणी आपल्याला कळलेलं आहे की हा y चा जो इंडेक्स आहे, हायेस्ट इंडेक्स, तो इथे 3 दिसतोय. म्हणजे हे देअरफॉर द हायेस्ट इंडेक्स इज 3. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, देअरफॉर द गिव्हन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणून ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार नाही. नेक्स्ट पुढचं बघूयात. आता हे जे दिसतंय हे सरळ स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलं दिसत नाहीये, परंतु जोपर्यंत याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपण पाहत नाही तोपर्यंत म्हणायचं नाही की याची इंडेक्स कमी आहे की जास्त आहे. इंडेक्स आपण तेव्हाच मोजू शकतो किंवा पूर्ण एक्झाम्पल जे आहे ते आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलं असेल. म्हणजे दिलेलं इक्वेशन जे आहे ते ब्रॅकेट व्यतिरिक्त असलं पाहिजे आणि पूर्ण सिम्प्लिफाईड वे मध्ये असलं पाहिजे. अशा वेळेला आपण त्याची तुलना किंवा त्याचं आपण हे करू शकतो, कंपॅरिझन करू शकतो क्वाड्रॅटिक सोबत. तर सुरुवातीला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. म्हणजे ब्रॅकेट सॉल्व्ह करण्याकरता आपण काय करणार, m मल्टिप्लाय बाय m². फर्स्ट याला मल्टिप्लाय केलं, त्यानंतर फर्स्ट टर्मने सेकंड टर्मला मल्टिप्लाय केलं, -5m होईल. नंतर 2 इंटू m प्लस 2m, नंतर 2 आणि हा -5 यांचं मल्टिप्लिकेशन -10 इज इक्वल टू 0. त्यानंतर हे सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आलं, मायनस हा m² इंटू हा 5m, हा -5m आणि हा 2m असा मिळून हा -3m आणि हा -10 इक्वल टू काय 0. आता तुम्ही याची कंपॅरिझन करू शकता. आता हा एकाच व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केला बघा. द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल विच इज m विथ, एकच व्हेरिएबल आहे m विथ त्याची हायेस्ट इंडेक्स जी दिसते आहे, हायेस्ट इंडेक्स इज 2. म्हणजे त्याने आपलं जे कंडिशन होती क्वाड्रॅटिकची ती सॅटिस्फाय केली आहे. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर गिव्हन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणून गिव्हन इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता पुढचं बघा क्वेश्चन 6 जो आहे, हे इक्वेशनचं ऑब्झर्व करा. या ठिकाणी क्यूबच्या फॉर्ममध्ये 2 टर्म दिसतात. ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे. जर ह्या सगळ्या टर्म तिकडे आपण पाठवल्या तर काय होईल, 0 इज इक्वल टू, सगळ्या टर्म तिकडे पाठवतोय, हा 3m³ याच जागेवरती आहे, हा m³ तिकडे पाठवला, हा m³ झाला, हा तिकडे पाठवला -3m², याला तिकडे पाठवला +2 आणि नंतर याला व्यवस्थित होतो की हा 0 इक्वल टू तिकडे देऊन टाकतो. तर काय होईल, हा 3m² - m², सॉरी क्यूब आहे, 3m³ - m³ काय होईल 2m³, 3 मधून 1 गेला, -3m² +2 आणि हा इक्वल टू 0 इकडे लिहिला. दिसतंय की एकाच व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केलेला आहे, परंतु हायेस्ट इंडेक्स जी आहे ती 3 आहे. देअरफॉर द हायेस्ट इंडेक्स ऑफ m व्हेरिएबल इज 3. देअरफॉर काय म्हणू शकतो आपण मग, देअरफॉर द गिव्हन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. अशा पद्धतीने जे आहे ते आपण
चेक करू शकतो की गिव्हन इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही, फक्त एक ओळख आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं ओळखलं गेलं पाहिजे याकरताची. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. मित्रांनो, मी जरी सगळे क्वेश्चन्स बोर्डवर लिहित असलो तरी बाकीचे क्वेश्चन जे ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. स्किप करायचं आणि सॉल्व्ह करून मग व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, त्याशिवाय तुमची प्रॅक्टिस होणार नाही. त्यामुळे नेहमी सगळे सॉल्व्ह केलेले क्वेश्चन्स बघू नका, काही क्वेश्चन स्वतः सॉल्व्ह करायचे आणि व्हेरीफाय करायचं. राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ, तुम्हाला बघा या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचं आहे जे आपला क्वाड्रॅटिक फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म आहे. देन राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी, त्यावरून तुम्हाला हे कोएफिशियंट्स आहेत ए बी सी आणि हा कॉन्स्टंट नंबर आहे. फॉर इच इक्वेशन तुम्हाला ते काढायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं असेल तर आपल्याला हायेस्ट इंडेक्सवाला 2 वाला व्हेरिएबल आधी असला पाहिजे, नंतर हा एक इंडेक्स असलेला आणि नंतर कॉन्स्टंट नंबर. हा आपला पॅटर्न आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. हे दिलेलं इक्वेशन तुम्ही पाहत आहात, या इक्वेशनमध्ये वाय स्क्वेअरची टर्म इकडे दिसते राईट हँड साईडला, तिला निगेटिव्ह साईन आहे, त्याला इकडे पाठवा, ती पॉझिटिव्ह होईल. म्हणजेच वाय स्क्वेअर हा याच जागेवरती आहे, याला पॉझिटिव्ह साईन ऑलरेडी होती. हा 10 पण इकडे जर पाठवला तर तो निगेटिव्ह होईल, इक्वल टू 0. झाला आपला स्टँडर्ड फॉर्म तयार. हे इक्वेशन एक्स व्हेरिएबल मधलं आहे, हे इक्वेशन वाय व्हेरिएबल मधलं आहे, म्हणून याला कम्पेअर कोणासोबत करायचं आहे? कंपेअरिंग विथ, याला कम्पेअर करायचं आहे ax स्क्वेअर प्लस bx ऐवजी ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल टू 0. कारण हे व्हेरिएबल आता y मध्ये एक्सप्रेस केलं गेलं आहे. मग इथे हा वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट a आहे, y चा b आहे आणि हा कॉन्स्टंट नंबर. तर इथे वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट a आहे, म्हणून देअरफॉर a इज इक्वल टू तुम्हाला 1 मिळेल, कारण इथे नसला म्हणजे 1 असतो. पुढे वायचा कोएफिशियंट इथे b आहे, तोच इथे वायचा कोएफिशियंट जो दिसतोय तो वायला मल्टिपल 2 आहे, म्हणजेच b इक्वल टू 2. आणि कॉन्स्टंट नंबर c आहे, तिथे हा -10 आहे. चिन्हासह उचलायचं आहे व्हॅल्यूज, हे लक्षात घ्या. इथे जे पण त्या ठिकाणी साईन असेल त्या साईनसह ती व्हॅल्यू घ्यायची आहे. त्यानंतर पुढचं क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 2. आता इथे काय दिसतंय, याला हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, याला सिम्प्लिफाईड करणं गरजेचं आहे. मग आधी ब्रॅकेट स्क्वेअर आपण सॉल्व्ह करूयात. सगळ्यात पहिले तर ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असला पाहिजे. काय आहे फॉर्म्युला? a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला आहे. याचा जर आपण इथे वापर केला तर इथे काय येईल बघा, एक्स स्क्वेअर मायनस 2x, 2 इंटू a इंटू b आहे, a इंटू b म्हणजेच x इंटू 1, 2 मायनस 2x प्लस स्क्वेअर ऑफ 1 इज म्हणजेच b चा स्क्वेअर 1 इक्वल टू हा 2x प्लस 3. ह्या सगळ्या टर्म्स या साईडला आणूयात. या साईडला आणल्यावरती काय बघा, एक्स स्क्वेअर मायनस 2x ही टर्म इकडे आणली, निगेटिव्ह झाली. हा प्लस 1 त्याच जागेवरती आहे, 3 इकडे आणला, मायनस झाला, इज इक्वल टू 0. आता इथे काय दिसतंय, हा एक्स स्क्वेअरचा व्हेरिएबल आणि हे एकाच व्हेरिएबल मधले आहेत, म्हणून आपण यांची सम करू शकतो, कारण निगेटिव्ह आहेत दोघी म्हणून. तर काय होईल इथे निगेटिव्ह केल्यावरती, हा एक्स स्क्वेअर निगेटिव्हचं हे -4x आणि हा 1 मायनस 3 हा -2 इज इक्वल टू 0. आता आपला हा स्टँडर्ड फॉर्म आलेला आहे, याला आपण कम्पेअर करू शकतो. इक्वेशन कम्पेअरिंग विथ, कोणासोबत कम्पेअर करणार? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर इथे काय होईल मग, हा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट इथे 1 आहे, a इज इक्वल टू 1. त्यानंतर एक्सचा कोएफिशियंट म्हणजे b ची व्हॅल्यू जिथे -4 येईल आणि कॉन्स्टंट नंबर c आहे तो इथे -2 असणार आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊयात बघा, क्वेश्चन नंबर 3. याला पण सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये करायला लागणार, कारण हा डायरेक्ट दिलेला नाही त्या फॉर्म मध्ये. मग इथे काय करणार तुम्ही, एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू, राईट हँड साईडला ही निगेटिव्ह साईन आपल्याला ब्रॅकेटच्या आत टाकावी लागणार. म्हणजे काय येईल, -3 मायनस मायनसचा प्रोडक्ट प्लस x होईल. आता या दोन्ही टर्म जर आपण इकडे पाठवल्या तर एक्स स्क्वेअर ही टर्म इकडे आल्यानंतर आधी तर इथे 5x आहेच, ही टर्म इकडे आणली x ची तर -x होईल. हा -3 इकडे येताना +3 होऊन जाईल इक्वल टू 0. नंतर हा एक्स स्क्वेअर, दोघी एकाच व्हेरिएबल मध्ये आहेत, म्हणजे आपण याची सम किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. 5x मायनस x, 5 मधून 1 गेले, 5 मायनस 1 म्हणजेच काय येईल 4x आणि हा +3 इज इक्वल टू 0. याला पण आपण कम्पेअर करणार, कोणासोबत कम्पेअरिंग होईल याचं, कम्पेअरिंग विथ व्हेरिएबल x मध्येच आहे म्हणून ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. कम्पेअर केलं, एक्सचा स्क्वेअरचा कोएफिशियंट इथे a आहे, इथे 1 येईल, इथे 1 आहे, इथे एक्सचा कोएफिशियंट b आहे, इथे एक्सचा कोएफिशियंट 4 आहे, 4 येईल, c जो आहे तो 3 असेल. आणि अशा प्रकारे आपण abc ची व्हॅल्यू लिहू शकतोय.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघा. इथे सुद्धा काय दिसतंय, हा 3m², हे पण हायेस्ट इंडेक्स 2 आहे, त्याला इकडे आणा, -2m² होईल आणि हा -9 इक्वल टू हा मायनस इकडे त्यांना प्लस होऊन जाईल, -9 इकडे त्यांना प्लस. आता याला हे मात्र एकाच व्हेरिएबलमध्ये एकाच इंडेक्स सोबत आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण क्रिया करू शकतो. या 3m² -2m² काय होईल, फक्त m² प्लस 9 इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशनमध्ये एक टर्म अपसेट आहे, मग ती टर्म आपण 0 मल्टिप्लाय बाय करून टाकू शकतो. 0m ही मिडल टर्म अपसेंट आहे स्टँडर्ड फॉर्मनुसार, प्लस 9 इक्वल टू 0. आता याला आपण कोणाशी कम्पेअर करू, कम्पेअरिंग विथ, कोणाशी कम्पेअर करणार, am² प्लस bm प्लस c इक्वल टू 0. आता कम्पेअर केल्यावरती काय दिसतंय, m² चा क्वेश्चन a, इथे a इक्वल टू 1, इथे m चा b, इथे m चा 0, सो b इक्वल टू 0, c इज इक्वल टू 9. या प्रकारे आपण एबीसीचे व्हॅल्यूज फाइंड करू शकतोय. नेक्स्ट क्वेश्चन 5 बघा. याला पण आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ब्रॅकेटच्या आत जर आपण व्हॅल्यू टाकलं तर काय होईल, 3p, हा p याला मल्टिप्लाय होईल, प्लस 6 इंटू p इंटू p, 6 p चा स्क्वेअर होईल, p इंटू p² इज इक्वल टू -5. आता हा 6p² हा प्लस 3p क्रमाने लिहिला स्टँडर्ड फॉर्मनुसार, आधी स्क्वेअरची टर्म लिहायची असते आपल्याला, आणि हा -5 इकडे त्यांना काय होऊन जाईल, +5 इज इक्वल टू 0. आता इथे दिसतं, याला कम्पेअर कोणासोबत करणार, हा या ठिकाणी व्हेरिएबल एक्सप्रेस केलेला आहे p मध्ये, म्हणजेच ap² प्लस bp प्लस c इज इक्वल टू 0. आता कम्पेअर केलं p² चा कोएफिशियंट, इथे p² चा कोएफिशियंट a इज इक्वल टू 6, p इज इक्वल टू म्हणजेच b इज इक्वल टू 3 येईल आणि c इज इक्वल टू 5. झालं आहे कम्पेअर. नेक्स्ट आणि लास्ट ह्याच्यातला काय होईल बघा, इथे आता हा x² आणि हे दोघे कॉन्स्टंट नंबर दिसत आहेत, हा -9, हा इकडे त्यांना -13 इज इक्वल टू 0 होईल, सगळ्याला एका साईडला आणावं लागणार आहे. त्यानंतर x² यांच्यामध्ये क्रिया होऊन जाईल, कारण हे दोघींना व्हेरिएबल नाही आहे, म्हणजे -9 -13 दोघी कॉन्स्टंट नंबर आहेत. दोघींची जर आपण निगेटिव्ह आहेत म्हणून आपण दोघांची सम करणार आहोत, ती दोघांची सम येईल तुमची 22 इक्वल टू 0. इथे पण एक टर्म जी आहे ती ॲब्सेंट आहे, ती टर्म आपण टाकू शकतो 0 मल्टिप्लाय बाय x, -22 इज इक्वल टू 0. आता याला कम्पेअर करा, कम्पेअरिंग विथ, कोणाशी कम्पेअर करणार, कम्पेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. कम्पेअर केल्यावर x² चा कोएफिशियंट a, इथे x² चा कोएफिशियंट 1, a इज इक्वल टू 1, 1 चा b, इथे 1 चा 0, सो b इज इक्वल टू 0 अँड c इज इक्वल टू -22. चिन्हासह त्यांना व्हॅल्यू कन्सिडर करायचे आहेत. अशा पद्धतीने जे आहे ते आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये त्या दिलेल्या इक्वेशनला आणू शकतो आणि कम्पेअर करून एबीसीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फाइंड करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिव्हन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन्स. आता या क्वेश्चनचं मिनिंग काय, की आपल्याला त्यांनी ऑलरेडी व्हेरिएबलच्या व्हॅल्यू बाजूला देऊन दिल्या आहेत आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन पण सोबत दिलेलं आहे, आणि आपल्याला या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या याचं सॅटिस्फॅक्शन करतात की नाही, सॅटिस्फाईड करतात की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. ते चेक करणं म्हणजेच त्याचे रूट्स आहेत किंवा नाही हे चेक करणं आहे. आता कसं चेक करायचं, तर ऑफकोर्स याच्यामध्ये व्हेरिएबलची व्हॅल्यू टाकायची, लेफ्ट हँड साईडमध्ये येणारा आन्सर हे 0 आलं पाहिजे ही व्हॅल्यू ठेवल्यानंतर. मग आपण पहिले काय करूयात, कन्सिडर, या ठिकाणी आता LHS काय आहे आपला, कन्सिडर LHS. आता इथे LHS म्हणजेच कोण असणार आहे, लेफ्ट हँड साईड म्हणजे x² प्लस 4x मायनस 5 ही आपली लेफ्ट हँड साईड आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 1. आधी आपण 1 साठी घेऊयात, नंतर -1 साठी. आता 1 याच्यात ठेवला मग काय होईल, इक्वल टू, कंटिन्यू करतो, इथे 1 त्याचा स्क्वेअर प्लस 4, x च्या जागेवरती 1 ठेवला, 1 मायनस 5 इक्वल टू 1 चा स्क्वेअर 1 प्लस हा 4 मायनस 5, 1 प्लस 4 5, 5 मायनस 5 0. याचा काय अर्थ झाला, हा तुम्हाला मिळाला राईट हँड साईड. म्हणजेच तुम्ही लेफ्ट हँड साईडमध्ये x ची व्हॅल्यू 1 ठेवली, राईट हँड साईडला त्याचा आन्सर बरोबर 0 आलं. म्हणजे याचा अर्थ LHS RHS हे इक्वल झाले. असं झालं की याचा असा अर्थ होतोय की देअरफॉर x इज इक्वल टू 1 इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. डायरेक्ट म्हणूयात इक्वेशन x² प्लस 4x मायनस 5 इक्वल टू 0. ह्या इक्वेशनचं ते रूट्स आहे असं आपण म्हणू शकतो, वन ऑफ द रूट ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट पुढे आपल्याला x इज इक्वल टू -1 हा व्हेरीफाय करायचा आहे, म्हणून काय करणार आपण, LHS इज इक्वल टू, आता मात्र आपल्याला काय करायचं आहे,
ज्या ठिकाणी एक्स होता त्या जागेवरती आता -1 रिप्लेस करायचा आहे. मी -1 रिप्लेस केलं एक्सच्या जागेवरती. इथे +4 हा -1 -5 होईल. -1चा स्क्वेअर 1, 4 × -1 -4 -5. अगेन हा या ठिकाणी 1 -4 -5 -9 होईल आणि -9 1 -9 होईल. 1 -9 म्हणजेच काय असणार आहे -8. दिस इज नॉट इक्वल टू 0 म्हणजेच नॉट इक्वल टू RHS. तो जर RHS आला नाही तर याचा काय अर्थ होतो देअरफॉर x इज इक्वल टू -1 इज नॉट अ रूट ऑफ गिव्हन इक्वेशन. इक्वेशन इज x² + 4x - 5 = 0. त्याने सॅटिस्फाय केलं नाही म्हणजे त्याचा अर्थ त्याचा रूट नाही. नेक्स्ट बघा त्याच टाईपचा आहे. इथे सुद्धा आपल्याला कन्सिडर करायला लागणार LHS. LHS काय आपला लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू 2m² - 5m = 0 असं आपल्याला दाखवायचं आहे. आता एक व्हॅल्यू टाकून जर 0 आलं तर त्याचा रूट आहे, अदरवाईज नाही. आता इथे दोनच टर्म आहेत, एक टर्म कॉन्स्टंट टर्म जे आहे ते ॲब्सेंट आहे. ठीक आहे, तिथे काय होईल तुम्हाला आता काय सबस्टिट्यूट करायचं आहे सबस्टिट्यूटिंग m इज इक्वल टू 2. m इक्वल टू 2 जर या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट केला तर काय होईल बघा इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय रिप्लेस m इन प्लेस ऑफ रिप्लेस 2 इन प्लेस ऑफ m 2 स्क्वेअर. m ऐवजी 2 ठेवला ब्रॅकेट स्क्वेअर -5 × हा परत m या जागेवरती 2 ठेवलाय. सिम्प्लिफाय केलं 2 मल्टिप्लाय बाय 2 चा स्क्वेअर 4 -5 × 10 हा येईल 4 × 8 -10 इज इक्वल टू -2 डज नॉट इक्वल टू 0. दॅट मीन्स नॉट इक्वल टू RHS. जर हा RHS आलेला नाही तर याचा अर्थ होतोय की -2 m इज इक्वल टू -2 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन 2m² - 5m इज इक्वल टू 0. नेक्स्ट सबस्टिट्यूट त्याच पद्धतीने m इज इक्वल टू 5/2 आपल्याला ठेवायचं आहे याच्यामध्ये. तर काय होईल देअरफॉर LHS इज इक्वल टू इथे काय होईल 2 मल्टिप्लाय बाय m ऐवजी ठेवायचं आहे 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर -5 × 5/2 असं होईल. आणि याला सिम्प्लिफाय करूया 2 5 चा स्क्वेअर काय येतोय 25 डिवाइड बाय 4 2 चा स्क्वेअर -5 5 5 25 डिवाइड बाय 2 याला डिवाइड केलं भाग जातोय 2 ने 2 2 4 हा काय आला तुम्हाला 25/2 आणि 25/2 आहे म्हणजेच काय आला 0 आला म्हणजेच काय आला RHS म्हणजेच याने सॅटिस्फाय केलाय. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर m इज इक्वल टू 5/2 इज अ रूट ऑफ इक्वेशन गिवन इक्वेशन आहे 2m² - 5m = 0. अशा पद्धतीने आपण त्याला व्हेरीफाय करू शकतो किंवा प्रूफ करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. फाइंड k if x = 3 is a root of इक्वेशन kx² - 10x + 3 = 0. मागच्या जो आपण क्वेश्चन पाहिला आहे त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला व्हेरीफाय करायचं होतं की ते गिव्हन रूट्स जे आहेत ते त्याचे रूट्स आहेत की नाहीत. आता इथे ऑलरेडी रूट दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा होतोय की जर रूट्स दिलेला आहे तर x = 3 ही जी व्हॅल्यू आहे या इक्वेशनला सॅटिस्फाय करणार. म्हणजे आपण डायरेक्टली जी व्हॅल्यू दिलेली आहे ती ह्या इक्वेशन मध्ये x ऐवजी ठेवू शकतो. म्हणजे सिन्स एक गोष्ट दिसते की x = 3 इज अ रूट ऑफ धिस इक्वेशन. जो रूट आहे तर याचा अर्थ असा होता रिप्लेस 3 इन प्लेस ऑफ x म्हणजे 3 स्क्वेअर होईल. ज्या ज्या जागेवरती x आहे त्या जागेवरती 3 ठेवायचा आहे. -10 × 3 होईल. इथे LHS RHS करण्याची गरज नाही, डायरेक्ट 3 ठेवून द्यायचा आहे. +3 = 0. बस याला सिम्प्लिफाय करा तुम्हाला k ची व्हॅल्यू मिळते. k स्क्वेअर ऑफ 3 इज 9 -10 3 30 +3 = 0. हा 9k मायनस हा 27 होईल -30 + 3 नंतर हा 27 तिकडे पाठवा तर 9k = हा पॉझिटिव्ह होईल. हा 9 इकडे डिवाइड होईल सो k = 27/9.
So finally k is equal to 9 3s are 27. So k is equal to 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 ही ऍक्टिव्हिटी आहे, एक्झॅक्टली सेमच आहे. जसं इथे आपल्याला हे करायचं आहे तिथे पण तेच करायचं आहे. वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन, या इक्वेशनचं रूट -7/5 दिलेलं आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. आपल्याला ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. यांनी दिलंय काय म्हटलंय, इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. या इक्वेशनचं रूट हे दिलेलं आहे म्हणजे -7/5 या ठिकाणी येईल. पुढे पुट m इज इक्वल टू, ही व्हॅल्यू आपण कुठे पुट करणार आहोत, -7/5 ही व्हॅल्यू पुट करणार आहोत त्या इक्वेशन मध्ये. ज्या पद्धतीने इथे आपण सॉल्व्ह केले ना, त्याच पद्धतीने आपल्याला जायचं आहे. आता काय होईल पुढे, इन द इक्वेशन इथे काय 5 × याचा स्क्वेअर आहे, म्हणजेच काय, कोणाचा स्क्वेअर, जी m ची व्हॅल्यू आपण ठेवली आहे -7/5 त्याचा स्क्वेअर होईल. आणि पुढे +2 × परत त्याचीच व्हॅल्यू आपण ठेवतोय तर -7/5 इथे सुद्धा येईल. नंतर स्क्वेअर ऑफ मायनसचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह होऊन जातो, म्हणून या ठिकाणी हा, याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, बघा इथे बॉक्सेस दोनच दिलेले आहेत, म्हणून आपण याला बाजूला सिम्प्लिफाय करूयात. हा 5 मल्टिप्लाय बाय -7चा स्क्वेअर जो आहे तो 49, 7 7 are 49. नंतर 5चा स्क्वेअर जो आहे तो 25, तो पॉझिटिव्ह होऊन जाईल. परत इथे हा मायनस, या बघा हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे, म्हणजे या दोघींचा प्रॉडक्ट जो आहे तो निगेटिव्ह येईल. 7 2s are 14 डिवाइड बाय 5 इकडे त्या ठिकाणी येईल. आणि याला सिम्प्लिफाय केलं 5 5s are 25, म्हणजे इथे काय येणार तुमचं 49 डिवाइड बाय 5 आणि इकडे येईल -14/5. हा इकडे सिम्प्लिफाय केल्यानंतर हा बॉक्स इथे येईल. आता इथे दोघींचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण या दोघांची ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. तर याला पण आपण बाजूला सिम्प्लिफाय करूयात. 49 प्लस हा मायनस झाला म्हणून मायनस होईल. 49 - 14 हा 35 होईल डिवाइड बाय 5. 5 7s are 35, म्हणजे इथे काही तुम्हाला मिळेल 7. या दोघींची सम केल्यानंतर डिवाइड केल्यानंतर याचा आन्सर 7 या ठिकाणी मिळत आहे. प्लस के आहे तसाच इक्वल टू 0. आता हा 7 त्या साईडला पाठवा, तो तिकडे आता काय होऊन जाईल निगेटिव्ह. अशा पद्धतीने जी आहे ती ॲक्टिव्हिटी पूर्ण झाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 2.1 जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. अतिशय महत्त्वाचं चॅप्टर आहे. या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करण्याच्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्या मेथड्स आपल्याला पाहायच्या आहेत. आता आपण याच ठिकाणी थांबूयात. बेस्ट ऑफ लक.